मी अशोक चौधरी, कोर ऑफ सिग्नल्स, आज आपल्या समोर येण्याचं कारण म्हणजे असं की सांगली जिल्ह्यामध्ये माजी सैनिक संघटनेने मोठं एक आंदोलन छेडलं आणि त्याचं कारण होतं की एक सेवारत सैनिकाने गावामध्ये जे पाणी वितरित नळ योजनेने केलं जातं ते दूषित होतं आणि ती बाब त्यांनी व्हायरल केली. म्हणून त्या गावातल्या सरपंचाने त्यांना इतके असे शब्दाने म्हणजे बोलले, असे शब्द वापरले, म्हणजे सैनिकाचा एक सन्मान किंवा आदर किंवा हे तर सोडाच, परंतु अति विचित्र अशा शब्दामध्ये पार आई बहिणीवर त्यांनी बोललं आणि ते व्हायरल झालं. व्हायरल झाल्यानंतर स्वाभाविकच प्रत्येक सैनिकाच्या आईबद्दल बोलणं आणि तेही एक जबाबदार सरपंचानं बोलणं ही अतिशय दुर्दैवी घटना घडली. म्हणून या निमित्ताने मी आमचे महाराष्ट्र राज्य त्रिदलचे अध्यक्ष असतील अंकुशदादा खोटे, त्याचप्रमाणे भारतीय जवान किसान पार्टीचे सर्व नारायणराव अंकुशे, त्याचप्रमाणे पॅरामिलिटरी फोर्स महाराष्ट्र राज्याचे सर्व आमचे निळकंठ उल्लारे असतील, असे सर्वांची, त्यात संभाजीनगरचे दांडगे साहेब असतील, यांच्याशी सर्वांशी आम्ही कालच चर्चा केली. परंतु त्या सरपंचाने सर्व माजी सैनिकांसमोर जाहीर माफी मागितली आणि त्यांना दुर्बुद्धी सुचली असं सूचित केलं, लिहून दिलं आणि पुन्हा अशी घटना कधीच त्याच्याने होणार नाही असं त्यांनी ते मान्य केलं. आणि म्हणून आम्ही सर्वांनी आता असं ठरवलं आहे की स्थानिक लेवलवर जे सैनिक आहेत, मग ते गावातील असतील, तालुक्यातील असतील किंवा जिल्ह्यातील असतील, हे निश्चितपणाने आता एकत्रित झालेले आहेत. त्यांना निश्चितपणाने त्यांचे हक्क, त्यांचं कर्तृत्व तर त्यांनी केलेलंच आहे आणि ते एकत्रित आहेत. म्हणून ह्या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्याची गरज पडत नाही आणि पडणार नाही, ते कोणी करूही नाही. कारण जिल्हा ज्या ठिकाणी ते स्थानिक निर्णय घेतील त्या पाठीमागं, त्यांच्या पाठीमागं, त्यांच्या निर्णयाच्या पाठीमागं संपूर्ण महाराष्ट्रातल्या संघटना एकत्रितपणे असा लढा उभा करतील. परंतु म्हणून आम्ही आता थांबलेलो आहोत आणि आत्ताच सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष भोसले साहेब असतील, आमचे सतीश पाटील असतील, त्याच्यानंतर कदम साहेब असतील, यांच्याशी माझी चर्चा झाली आणि त्यांनाही मी तेच त्यांच्याशी एक प्रकारचं सूचित केलं की बघा, स्थानिक लेवलवर काय केलं पाहिजे त्याचा अंदाज घ्या आणि जर का तुम्हाला असं वाटत असेल नाही आता एवढं सफिशियंट आहे आणि या ठिकाणी आता थांबलं पाहिजे, तर निश्चितपणाने आपण थांबू. अदरवाईज महाराष्ट्रामध्ये एकाच मिनिटाच्या टायमिंगमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन अतिशय तीव्र पद्धतीने आपण करणार होतो. परंतु आता जोपर्यंत सतीश पाटील सांगली जिल्ह्यावरून आदेश देत नाहीत तोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातील सैनिकांनी, संघटनेने शांतताची भूमिका घ्यायची आहे. चूक माणसाकडून होते, परंतु त्याची जर तो जाग्यावर जर आपण त्याला नाही विचारणा केली तर ती वाढत जाते. मला कळत नाही, राजकीय क्षेत्रामध्ये हे राजकीय गुंड, मग ते सरपंचापासून तर आमदार खासदारापर्यंत आहेत, काहीही बरळतात आणि ते मीडियावर बरळतात. का बरळतात? पैशाचा माज आहे का? श्रीमंतीचा माज आहे का? म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, संयम ठेवा आणि सैनिका परिवाराबद्दल अगर यापुढे असे अपशब्द बोललात, मग ते प्रशासन असेल, शासन असेल, तुम्ही अडचणीत याल हे लक्षात ठेवा. आम्हाला राजकारण करायचं नाही, आम्हाला माहीत आहे तुम्ही आम्हाला निवडून देणार नाही, परंतु जो बी आमदार, खासदार किंवा सरपंच कोणी असा विरोध करल आणि समाजाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल, त्याला मात्र आम्ही सत्तेवर येऊ देणार नाही. ही आम्ही सर्व माजी सैनिक, 10 लाख माजी सैनिक आहोत. जरी आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी आम्ही तुम्हाला सत्तेवर येऊ देणार नाहीत, हे आज तुम्हाला ठणकावून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.